तुमचे पण मुलं भाज्या खायला नाही म्हणतात, मग तर ही रेसिपी करूनच पहा. मुलं अगदी चाटून पुसून खातील. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण सगळ्या भाज्या चिरून घेऊया. यामध्ये मी ढोबळी मिरची घेतलेली आहे, गाजर, परसबी आणि फ्लॉवर आणि थोडं पनीर घेतलेलं आहे. आता आपल्याला भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर गाजर सुद्धा चिरून घ्या बारीक. फ्लॉवर मी चिरून घेतलेला आहे. आणि ह्याबरोबर मी मटर घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मशरूम सुद्धा ॲड करू शकता. आता यामध्ये मी पनीर सुद्धा छोटे छोटे क्यूब करून कट करून घेतलेले आहे. पनीर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप करू शकता. आता सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि सगळे पाणी निथळून घ्या. भाज्यांमध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये. आता आपण ग्रेव्हीसाठी इकडे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. कांद्याला आपल्याला तेल टाकून लाल होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये मी खडे मसाले ॲड करते. काळी मिरी, लवंग, धने, इलायची आणि आपल्याला 2 सुक्या मिरच्या ॲड करायच्या आहेत. ह्याला सुद्धा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे. आणि ह्यामध्ये मी थोडे काजू सुद्धा ॲड केलेले आहेत. आणि आपल्याला टमॅटो सुद्धा टाकून ह्याला चांगले परतून घ्यायचे आहे. आणि ह्यामध्ये मी लसूण, आलं आणि थोडे कोथिंबीरचे देठं सुद्धा ॲड केलेले आहेत. आता आपल्याला ह्याला सगळ्या मिश्रणाबरोबर चांगले परतून घ्यायचे आहे. हे थोडे लाल झाले की आपल्याला ह्याची ग्रेव्ही करण्यासाठी ह्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून ह्याला चांगले शिजवून घेतलेले आहे, जेणेकरून आपला कांदा आणि टमॅटो चांगले मऊ होतात. आता हे आपले थंड करून आपल्याला ह्याला मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तोपर्यंत मी इकडे बाजूला आपण बारीक कट केलेला पनीर तळून घेणार आहोत. नंतर आपल्याला जे भाज्या आपण नितळून घेतलेल्या आहेत त्याला सुद्धा राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहेत. यामुळे भाज्यामध्ये एक वेगळा क्रिस्पीपणा येतो आणि कच्चेपणा निघून जातो. आता आपल्याला त्याच तेलामध्ये आपण मी जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि एक सुकी मिरची घालून त्याला चांगला तडका देणार आहे. नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामधून जी बारीक केलेली ग्रेव्ही ती सुद्धा आपल्याला टाकून परतून घ्यायची आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगले मिश्रण परतून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये आपण हळद, लाल तिखट, घरगुती मसाला आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहोत. आणि हिंग ॲड करायला विसरू नका. आता ग्रेव्हीला चांगला तेल सुटलेलं आहे. नंतर त्यामध्ये आपण शॅलो फ्राय केलेल्या भाज्या ॲड करणार आहोत. आणि त्यामध्ये थोडे पाणी टाकून ह्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे. आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. पनीर घालायची घाई करू नका. पनीर सगळ्यात शेवटी ॲड करा. आता ह्यामध्ये मीठ, थोडं साखर आणि थोडा मी किचन किंग मसाला ॲड केलेला आहे. ह्याला सुद्धा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे. आता इथे आपली भाजी ऑलमोस्ट कुक झालेली आहे. यामध्ये आता मी पनीर ॲड करणार आहे. वरतून कसुरी मेथी,
बघताय ना किती छान असा रंग आलेला आहे आपल्या व्हेज हंडीला. ह्या मिक्स भाजीला आपण वेगवेगळ्या प्रकारचे नावं दिले, मुलांना काय समजतं. व्हेज हंडी म्हणले तर त्यांना अगदी हॉटेलसारखं त्यांना फील येतो. म्हणून आपण ही आपली भाजी सगळ्यात शेवटी आपण ह्यामध्ये कोथिंबीर टाकून सर्व करणार आहे. आता एक तडका तयार करायचा आहे. त्यासाठी तेलामध्ये आपल्याला थोडे लसूणच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या लसूणच्या पाकळ्या, थोडंसं काश्मीरी लाल तिखट आणि एक मिरची टाकून आपल्याला तडका द्यायचा आहे. हा तडका आता आपण भाजीवर टाकून त्याला मिक्स करून घेणार आहे. चला, आपली व्हेज हंडी तर रेडी आहे. तुम्ही ह्याला नान किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.